महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार शरद पवार यांनी जाहीर करावा असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये केले। शरद पवार यांनी त्यांच्या मनातील नाव सांगावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले। झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये त्यांनी हे भाष्य केले। किमान मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण जाहीर करावा, जो झाला नाही। आता शरद पवार म्हणतात की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला आहे। मला काही प्रॉब्लेम नाही। पवार साहेबांनी अगदी त्यांच्या जास्त जागा आल्या तर ते जितेंद्र आव्हाडनं मुख्यमंत्री करू इच्छित असतील तर त्यांनी तसं जाहीर केलं तरी मला हरकत नाही आहे। राजेश टोपेना केलं, शिंगणेना केलं किंवा आणखीन कोणालाही केलं तरी मला काही हरकत नाही। मला महाराष्ट्रद्रोही नको आहेत। सुप्रिया सुळेंना केलं मला महाराष्ट्रद्रोही नको आहेत। ते सोडून कोणी चालेल, महाराष्ट्रद्रोही सोडून कोणी चालेल। म्हणजे तुम्ही महत्त्वाचं विधान करता की तुम्हाला समजा मित्र पक्षाचा मुख्यमंत्री झालेला चालणार उद्धव ठाकरेंना? नाही, मी तुम्हाला हो मला चालेल, पण माझं काय म्हणणं आहे की त्याहीपेक्षा मी पवार साहेबांना विनंती करतो की तुम्ही कोणाचंही नाव जाहीर करा। म्हणून म्हटलं ना, अगदी जितेंद्र आव्हाडांचं केलं तरी चालेल, पण महाराष्ट्रद्रोही नको जर त्यांच्या मनात असेल तर। बरं, ते जास्त लपवू नये त्यांनी।